तुम्ही असा विचार केला आहे का की आपलं मन कधी खूप खुश असतं, कधी खूप अस्वस्थ असतं आणि कधी शांत असतं? तर हे कशामुळे? तर हे प्रकृतीच्या 3 गुणांमुळे. जर तुम्हाला माहित नसेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हरे कृष्णा, मी नेहा सोनटक्के. तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतामध्ये सांगतात, सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः. म्हणजेच सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्रकृतीतून निर्माण झाले आहेत आणि हेच 3 गुण आपल्या जीवनावर, आपल्या मनावर, आपल्या विचारांवर परिणाम करतात. तर पहिलं म्हणजे सत्व म्हणजे काय? तर सत्व म्हणजे सत्वगुण. त्यामध्ये शुद्धता, ज्ञान आणि शांती असते. जेव्हा आपल्यामधील सत्वगुण वाढतो तेव्हा आपलं मन शांत असते, चांगले विचार येतात आणि भगवंताची आठवण येते. गीतेत म्हटलं आहे, सत्वम सुखे संजयती. म्हणजेच सत्वगुण आपल्याला सुख आणि शांती देते. दुसरं म्हणजे रजगुण. रजगुण म्हणजे जो व्यक्ती रजगुणात असतो, जसं लालसा, धावपळ, अशांतता, मनाची अस्थिरता, या बऱ्याच गोष्टी आपल्याला रजगुणात बघायला मिळतात. भगवद्गीतामध्ये आपल्याला बघायला मिळतं, रजो रागात्मकम विधिही. रजगुण आपल्याला बंधनात अडकवतो. तिसरं म्हणजे तमगुण. जसं व्यक्तीमध्ये आळस असतो, सारखी सारखी झोप लागते, अज्ञान आणि भ्रमित असतो, जीवनात चुकीचे निर्णय घेतो, नेहमी अज्ञानात असतो. भगवद्गीतेत आपल्याला बघायला मिळतं, तमसत्वम ज्ञानंजम विधिही. तम गुण आपल्याला खाली खेचतो. तर आता बघूया प्रकृती आपल्याला कशी त्रास देते. तर हे 3 गुण सतत आपल्या आयुष्यात बदलत असतात. कधी रज वाढते, कधी सत्वगुण वाढतं, तर कधी तमगुण वाढतं आणि म्हणूनच आपलं मन कधी आनंदी, कधी दुःखी, तर कधी आळशी असतं. आपण स्वतःला नियंत्रित करतो असं वाटते, पण खरं तर हे गुणच आपल्याला चालवतात. तर आता याचा उपाय काय? तर भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, मामच योग व्यभिचारेन भक्ती योगेन सेवेत सगुणान ससमती ते त्यान. आणि याचाच अर्थ म्हणजे भगवंत आपल्याला सांगतात, जो माझी भक्ती करतो तो या 3 गुणावर मात करू शकतो. म्हणजेच भगवंताचं नामस्मरण, त्यांची सेवा, चांगले कर्म आणि भगवंताची भक्ती, यामुळे आपण प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. तर आता तुम्हाला देखील कळलं असेल की सत्व, रज आणि तम हे 3 गुण आपल्या जीवनावर राज्य करतात, पण आपण त्याचे गुलाम नाही. जर आपण भगवंतावर विश्वास ठेवला आणि भक्तीचा मार्ग धरला तरच आपण या 3 गुणावर विजय मिळवू शकतो. जर तुम्हाला हा ज्ञान उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये हरे कृष्णा लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, इतरांशी देखील शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हरे कृष्णा.